सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुचित्रास होम किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता अगदी सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी बनवायची ते आता आपण पाहूया. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. अर्धा चमचा हळद टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. अर्धा लिंबू पिळून घेतला आहे. 1 ते 2 चमचे दही टाकले आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकला आहे. तळून घेतलेला कांदा टाकला आहे. सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेतले आहे. 10 ते 15 मिनटं चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ. 1 कप बासमती तांदूळ 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत घातले आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. पाण्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल टाकले आहे. लिंबू पिळून घेतला आहे. थोडे गरम मसाले घेतले आहेत. तमालपत्र, मिरे, दालचिनी, लवंग, जिरे घेतले आहेत. भिजवून घेतलेले बासमती तांदूळ पाण्यामध्ये टाकायचे आहेत. 10 ते 15 मिनटं बासमती तांदूळ पाण्यामध्ये छानसे शिजवून घ्यायचे आहेत. शिजवून घेतलेले बासमती तांदूळ एका चाळणीमध्ये छानसे निथळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता बासमती तांदूळ छानसे निथळून झाले आहेत. गॅसची फ्लेम ऑन करून मीडियम टू हाय फ्लेमवर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातले आहे. तेल तापल्यावर हुबा पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान 1 ते 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. 1 ते 2 मिनटं तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे. 1 चमचा धना पावडर टाकायची आहे. बिर्याणी मसाला टाकायचा आहे. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. सर्व साहित्य 1 ते 2 मिनटं उलटण्याच्या साहाय्याने छानसे हलवून घ्यायचे आहे. थोडे पाणी घालून मसाले झाकण लावून 1 ते 2 मिनटं छानसे शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मसाले छान शिजले आहेत. मॅरिनेट करून घेतलेले चिकन टाकायचे आहेत. 1 ते 2 मिनटं चिकन उलटण्याच्या साहाय्याने छानसे हलवून घ्यायचे आहे. गरजेनुसार पाणी घालून झाकण लावून चिकन 10 ते 15 मिनटं छानसे शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता चिकन छान शिजले आहे. चिकनची ग्रेव्ही उलटण्याच्या साहाय्याने छानशी परतून घ्यायची आहे. शिजवून घेतलेला बासमती तांदूळ टाकायचा आहे. आवडीनुसार फूड कलर टाकायचा आहे. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तळून घेतलेला कांदा टाकायचा आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला पुदिना टाकायचा आहे. आवडीनुसार तूप टाकायचं आहे. झाकण लावून 1 ते 2 मिनटं बिर्याणी छानशी वाफवून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता बिर्याणी छान वाफवून झाली आहे. खाण्यासाठी तयार आहे चिकन बिर्याणी.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.